चित्तोडवर झालेल्या स्वाऱ्या आणि हिंदूंनी मिळवलेला विजय. सुलतान कुतुबुद्दीन पंजाब, दिल्ली, कन्नौज इत्यादी हिंदू प्रांतात विजय मिळवित असताच त्याच्या डोक्यात स्वतंत्र राजपूत हिंदू राज्यांची राज्ये सतत सलत होती. इतक्यात चित्तोडचा राहणार समरसिंह याचा मृत्यू झाला आणि त्याचा धाकटा अल्पवयी मुलगा कर्ण हा राज्यावर बसला. तो अल्पवयी असला तरी त्याची आई वीरांगना करुणादेवी मोठी कर्तृत्वशाली महिला होती. ही संधी साधून कुतुबुद्दीन याने चित्तोडवर स्वारी केली. परंतु त्या तरुण राणीने सैन्याचा स्वतः पुढाकार घेऊन आणि आजूबाजूच्या हिंदू राज्यांमध्ये अवसान संचरवून मुसलमानांशी लढाई दिली. अंबरजवळ झालेल्या या लढाईत हिंदूंनी कुतुबुद्दीनच्या मुस्लिम सैन्याचा पराजय केला. तेव्हा कुतुबुद्दीनाने आपला पूर्ण विनाश टाळण्यासाठी तत्काळ माघार घेतली आणि तो दिल्लीला निघून गेला. पुढे कर्णानंतर हुप हा चित्तोडास गादीवर बसला. तेव्हा पुन्हा त्याचेही पाणी जोखण्यासाठी कुतुबुद्दीनाचे मुस्लिम सैन्य चित्तोडवर चालून गेले. पण राजपुतांनी पुन्हा लढाईस सज्ज होऊन त्या मुस्लिम सैन्याची रणांगणात गाठ पडताच धूळधाण उडवून दिली. राजा हुप हा मोठा करता निघाला. त्याच्या राज्याची बळकटी पाहून तो होता तोवर मुसलमानांनी चित्तोडकडे पुन्हा तोंड दाखविले नाही. येथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की असे वारंवार जय मिळत असताही मुसलमान चालून येई तोपर्यंत हिंदू त्यांच्यावर आक्रमण असे काही करीत नसत किंवा पराभूत मुसलमानी सैन्याचा पाठलागही फारसा करीत नसत किंवा मागे उरलेल्या मुस्लिम वस्तीस कोंडीत पकडून नष्ट करीत नसत किंवा मशीद पाडून टाकीत नसत. ह्या सगुण विकृतीमुळेच मुस्लिम अत्याचारांचा सूड अशा प्रत्याचारांनी संधी सापडली असताही हिंदू घेत नसत. म्हणून मुसलमान पुन्हा पुन्हा त्यांना शक्य होताच हिंदूंवर अत्याचार करीत. कुतुबुद्दीन हा सन 1210 मृत्यू पावल्यानंतर 1-2 असमर्थ सुलतान गादीवर बसून लगेच पदच्युत केले गेल्यामुळे शेवटी कुतुबुद्दीनची मुलगी सुलतान रेझिया ही राजकारभार पाहू लागली. तिला राजकारभाराचे सर्व शिक्षण कुतुबुद्दीनाने दिले होते. ती पुरुष वेश चढवून राजसभेत किंवा सैन्यात जात असे. पुढे तिची प्रीती तिच्या दरबारात मुख्य चालक असलेला तिचा विश्वासू गुलाम जलालुद्दीन याच्यावर बसली आणि ती उघडपणे त्याच्या सहवासात राहू लागली. ही गोष्ट मात्र तिच्या तुर्क सरदारास असह्य झाली, कारण जलालुद्दीन हा एक हबशी निग्रो होता आणि तुर्कासारखा स्वतःसच उच्च कुलातील समजणारे मुसलमान निग्रोंना अत्यंत हीन जातीचे लेखीत असत. यावरून हेही वाचकांच्या ध्यानात येईलच की साऱ्या मुस्लिम इतिहासामध्ये तुर्क, मोगल, अरब, पठाण, हबशी इत्यादी सर्व जरी स्वतःस मुसलमान म्हणवीत आणि आम्हा मुसलमानात जातीभेद असा नाहीच असा समतेचा टेंबा पाजळीत, तरीही त्यांच्यातील ह्या जातींच्या श्रेष्ठ कनिष्ठ भावनेने जिकडे तिकडे धुमाकूळ माजवलेला असे. अधिक स्थल या ग्रंथात नसल्याने ती गोष्ट येथे एकदाच सांगून टाकली आहे. ज्यांना याविषयी विशेष माहिती हवी असेल त्यांनी आमचा मुस्लिमातील पंथोपंथ हा ऐतिहासिक लेख पाहावा. शेवटी हबशी जलालुद्दीनच्या आणि सुलतान रेझियाच्या विरुद्ध तुर्की सरदारांनी उघड बंड पुकारले. सरहिंदचा सुभेदार सुल्तानिया याने बंडाचे पुढारीपण घेऊन सुलतान रेझियाशी लढाई दिली. तीत रेझियाचा पराभव झाला, परंतु तिने चपळाईने त्या अल्तुनियावरच मोहपाश टाकून त्याच्याशीच लग्न लावले. त्याने दिल्लीवर पुन्हा चाल केली, पण तेथील सरदारांच्या आणि सैन्याच्या हातून त्यांचा पराभव होऊन अल्तुनिया आणि रझिया दोघेही ठार मारले गेले. पुढे काही उलाढाली होऊन सरदार बलबन ह्याने सर्व सत्ता सन 1226 मध्ये बळकावली आणि तोच सुलतान झाला. इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या शेवटीपर्यंत कालखंड मोगलांच्या स्वाऱ्या चंगेज खान दिल्लीमध्ये हे गुलाम वंशाचे राज्य चालू असतानाच मोगल लोकांच्या स्वाऱ्यांचा धुमाकूळ हिंदुस्थानच्या सरसीमेकडे मध्य आशियातून सारखा चालू होता. मोगलियांतून मोठमोठाली सैन्य एखाद्या वावटळीसारखी त्या काळात आपापल्या पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पॅसिफिक समुद्रापासून
काळ्या समुद्रापर्यंत सारे देश आणि सारी राष्ट्रे तुडवीत नि बुडवीत चाललेली होती. त्या काळात त्यांचा जगप्रसिद्ध पुढारी चंगेजी खान हा होता. ह्या मोगलांनी त्यावेळी काही मुसलमानी धर्म स्वीकारलेला नव्हता. चंगेजी खानाने तर मरेपर्यंत मुसलमानी राज्यांची, धर्माची आणि अरबादी मुसलमान राष्ट्रांची शक्य ती विटंबना केलेली होती. अल्लाचा धार्मिक नि राजकीय प्रतिनिधी म्हणून ज्या खलिफाला मुसलमान लोक अत्यंत सन्मान देत, त्या बगदादच्या खलिफाला तर चंगेज खानाने सिंहासनावरून खाली ओढून ठार मारले आणि बगदादची राजधानी उद्ध्वस्त करून टाकली. पण अल्लाने त्याचा केसही वाकडा केला नाही. विध्वंसाचा नांगर चंगेजी खानाने रशियापर्यंत असाच अप्रतिहतपणे फिरवून रशियाचे किंवा येथील राज्यही उखडून दिले आणि आशियातील काळ्या समुद्रापर्यंत कापाकापी, लूटमार याचा धुमाकूळ घालून तो सारा प्रदेश आपल्या महाराज्यास जोडला. पण चंगेजचा हात धरण्यास एवढा विस्तीर्ण जगात कोणतीही शक्ती धजली नाही. रशियाहून परतताना चंगेजची ही मोगली सैन्ये हिंदुस्थानावर आदळणार हे उघड दिसू लागले. परंतु योगायोगाने चंगेजी खान गझनीचे मुसलमानी राज्य उलथून टाकल्यानंतर अकस्मात मंगोलियाकडे निघून गेला आणि तिकडेच तो सन 1227 मरण पावला. पुढे चंगेज खानाला, जो मोगल वंशाचाच सर्वात बलाढ्य सरदार कुबला खान, त्याच्या हाती सर्व मोगलांची राजसत्ता आली. सारा चीन नि कोरिया हाही ह्या मोगलांनी आधीच जिंकलेला होता. कुबला खान याने आपली राजधानीच त्याने पादाक्रांत केलेल्या चीनमधील पेकिंग ह्या चीन्यांच्या राजधानीतच आणून स्थापन केली. ह्या मोगलांचा आशियातील तुर्क लोकांशी जो संघर्ष झाला, त्याचा एक परिणाम असा झाला की तुर्कांची आणि मोगलांची एक संमिश्र प्रजा उत्पन्न झाली. त्या मिश्र प्रजेला नुसते मोगल किंवा मुघल म्हणून मोगल लोक वारंवार हिंदुस्थानात घुसण्यासाठी स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करीत असत. शेवटी ते दिल्लीपर्यंत पुढे सरसावले. त्यांच्यापैकी काहींनी मुसलमानी धर्माचा स्वीकार केला, परंतु जुने मुसलमान त्यांना समानतेने न वागविता एक हीन जात म्हणून लेखीत. हे लोक दिल्लीत एक मोगलपुरा नावाची स्वतंत्र वस्ती करून राहू लागली. त्यांच्यापैकी काही तर जुने मुसलमान त्यांची हेटाळणी करत म्हणून राजपुतांच्या आश्रयालाही गेले. विशेषतः रतनभोरच्या शूर हिंदू राजाच्या पदरी ह्या नव मुसलमानातील 2-1 हजार लोक सैन्यामध्ये नोकरीस राहिले. गुलाम वंशातला सुलतान बलबन हा एका अर्थी अत्यंत प्रबल करता आणि स्वतःला अल्लाचा प्रतिनिधी म्हणून समजणारा सुलतान होऊन गेला. पण मुसलमानांच्या प्रत्येक सुलतानापासून तो फडतूस शिपायापर्यंत जो हिंदू धर्माचा आणि लोकांचा निव्वळ द्वेष केला जाई, त्यात मात्र हा सुलतान बलबन ही अगदी अग्रेसर होता. त्याने नाना प्रकारचे कर हिंदू लोकांवर लादले. त्यांच्या तीर्थयात्रा सुद्धा बंद करविल्या. हिंदूंचे बलाने धर्मांतरे नि कापाकापी गावोगाव चालूच होती. बलबन हा अगदी म्हातारपणी सन 1286 मरण पावला. त्याच्या मागे गुलाम वंशातील कोणीही कर्ता पुरुष न निघाल्यामुळे 2-4 वर्षातच जलालुद्दीन नावाच्या खिलजी घराण्यातील एका बलाढ्य सरदाराने बलबनच्या मुला नातवांना ठार मारून इसवी सन 1290 मध्ये स्वतःचीच दिल्लीला सुलतान म्हणून घोषणा केली. तेथे गुलाम घराण्याचा शेवट झाला. खिलजी घराणे हे जलालुद्दीनाचे खिलजी घराणे पूर्वी कधी तुर्की असले तरी ते आता स्वतःला पठाण, अफगाण म्हणवून घेत असे. जलालुद्दीन हाही इतर सर्व सुलतानांप्रमाणे किंवा मुसलमानांप्रमाणे हिंदू सत्तेची नि हिंदू धर्माची पाळेमुळे खणून काढण्याच्या ईर्षेने भारावलेला होता. राज्यव्यवस्थेच्या इतर सर्व गोष्टीत तो न्यायी होता. मुसलमानांविषयी मात्र मनाचा हळवा असे. राजपुतांच्या रतनभोर नावाच्या प्रख्यात दुर्गाला मुसलमानांचा जो वेढा अटीतटीने चाललेला होता, त्यात शेवटी इतक्या मुसलमानांच्या प्राणांची आहुती पडली
की ती पाहून तो वेडा जलालुद्दीनाने उठून माघार घेतली आणि म्हणाला, असल्या 100 दुर्गांपेक्षा मुसलमानांच्या एका केसाचे मूल्य मला अधिक आहे. पण हे शहाणपण त्याला इतक्या उशिरा जे सुचले त्याचे खरे कारण राजपुतांचे दुर्दात शौर्य हेच होय. ह्या पराभवानंतर तो पुन्हा राजपुतांच्या वाटेस गेला नाही.